चला पहिला प्रश्न कसा सॉल्व्ह केलाय सगळ्यांनी. तर बघा हा क्वेश्चन कसा होता, तर तुम्हाला एकदम सोपा आलता. काय आलता बघा, भागाकाराचा बघा इथे दिलेला आहे. एक मिनिट मला पेन्सिल घेऊ द्या. ओके, भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाज्य किती दिलाय 51, भागाकार 16 आणि बाकी किती दिले 27 दिले, तर तुम्हाला भाज्य विचारलंय. बरोबर. मग आता तुम्हाला सूत्र कसं आहे, बरोबर, भाज्य बरोबर काय होतं सूत्र तुम्हाला माहिती आहे. भाज्य बरोबर काय होतं, भाज्य बरोबर गुणिले भागाकार अधिक बाकी. बरोबर, काय होतं अधिक बाकी. मग आता भाज्य किती दिलेला आहे तुमचा, भाज्य 16 दिलेला आहे. ओके बरोबर, सॉरी भागाकार 16 दिलेला आहे. ओके, आणि भाज्य किती दिलेला आहे तुमचा 51 दिलेला आहे, आणि भाज्य किती दिलेला आहे तुमचा 16, आणि हा किती आहे 27. याची टोटल काय करायचं आहे, पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा आहे आणि नंतर काय तुमचं उत्तर सांगायचं. बरोबर, काय उत्तर सांगायचं सगळ्यांनी. चला फास्ट, चला फास्ट. कसं केलंय सॉल्व, चला सांग फास्ट. उत्तर काढा सगळ्यांनी, लगेच 2 मिनिटांमध्ये उत्तर निघायला पाहिजे. चला लवकर. पहिलंच आहे. काय वेळा पहिलंच आहे. ओके 41 आहे. चल, ओके चला या दोघाचा ओके 51 गुणिले किती, 51 गुणिले 16 केल्यानंतर 816 येतं. बरोबर, किती येतं 816. 816 अधिक किती येणार आहे, अधिक किती करावं लागेल तुम्हाला, अधिक 27. ओके, अधिक जर 27 केल्यानंतर तुमचं उत्तर किती येणार आहे 843. ऑप्शन क्रमांक ए इज करेक्ट आन्सर. ओके, 800 किती आलं तुमचं 43. ऑप्शन क्रमांक ए इज करेक्ट आन्सर. सगळ्यांचं आलं उत्तर बरोबर. चला पुढील प्रश्न आहे 42. पुढील पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते. नेहमी प्रत्येक संख्येचा मूळ संख्येचा अवयव. अरे जे काय चुकवला रे बाळा, 42. बघा बघा काय आहे बघा. ओके बघा लक्षात घ्या, हे बोलू नका कोणी पुढे. ओके, ऑप्शन क्रमांक ए आहे बघा, नेहमी लक्ष, बोलू नका कोणी, हे बोलू नका. पुढील पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा, हे बोलू नको कोण आहे. वेदांश बंद करावा तुझा, बंद कर वेदांश. मला डिस्टर्ब करायचं असेल तर ओके करू नको डिस्टर्ब. बघा बघा काय म्हणलंय, पुढील पैकी कोणतीही संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते. बघा कोणती मूळ संख्या राहू द्या, तिचा अवयव एक असतो. 2 घ्या, 1 आणि 2 असते. आता 3 घ्या, 3चा पण एकच असते, 1 आणि 3. ओके, त्याच्यानंतर 5 घ्या, 5चा पण 1 आणि काय असते 3 असते. प्रत्येकाचा कॉमन अवयव काय एक असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक ए जयनं चुकवलेला आहे. ओके, एक मार्क गेला जयचा. ओके चला पुढं. सर पुढे एकदम सोपं. ओके तुझं बरोबर आहे, ठीक आहे बघूया. चला आता इथं बघा तुम्हाला काय केलेलं आहे, इथं बेरीज करायची आहे. बघा सिंपल काय करायची, मांडणी करायची. 1.1 नंतर 1.01, त्याच्यानंतर काय होतं 1.001, त्याच्यानंतर काय होतं 0 आहे ना, 0.0, इथं काय होतं 1. बोलू नका रे दादा, मध्ये बोलू नका आता कोणी बी. 1 आणि 1 इथं काय येणार 0.1. ओके, त्याच्यानंतर 111 आहे, 111 इथं लिहिला पॉइंटला पॉइंट, आणि 1001. ओके, मग शेवटी काय येणार 1. सगळ्याच्या इथे 1 आलाय, सगळ्याच्या इथे 1 शेवटी आला पाहिजे, कॅन्सल करू. ओके, ऑप्शन क्रमांक. चला आता इथे चेक करूया, नंतर इथं परत 1 येईल. ओके 1 2 3 इथं 3 आला. ओके 1 2 इथं 2 येईल. ओके चला 23 11 शेवटी कोणाचा आहे, 23 11 इथं दिसते. ऑप्शन क्रमांक ए इज करेक्ट आन्सर. डायरेक्ट आपल्याला काढता येते. ओके, ऑप्शन क्रमांक सी इज करेक्ट आन्सर. ओके, तर बघा आता 44 बघा, 44 उत्तर काढा आता सगळ्यांनी. आता बघा उत्तर काय 44 सांगतो. ओके चला इथं मी तुम्हाला मस्त क्वेश्चन दाखवतो आणि खाली जागा ठेवतो. ओके बघा 4,2, आणि 7 या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येची तफावत. तफावत म्हणजे काय रे, तुम्हाला सांगितलं होतं. तफावत म्हणजे काय, मोठ्यात मोठी संख्या तयार करूया याची, तर काय येईल 4 7 2 0. ओके, मोठ्यात मध्ये. लहानात लहान काय येईल मग आता 2 0 नंतर 4 आणि 7. मग याची काय येणार तुमची इथं, काय होणार तफावत म्हणजे काय रे, लवकर सांगा. चला अरे इथं काय म्हणलं बघा. ओके इकडे बघा 4 0 आणि 7 तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येची तफावत.
काय फरक असतं. ओके, व्हेरी गुड. तर बघा आता याचं उत्तर काढायचं सगळ्यांनी. उत्तर काय येईल बघूया. इथं आपलं कुठं काही चुकलं का बघा रे. 0 to 7. ओके, लहानात लहान आणि मोठ्यात मोठे. ओके, आता बघा इथं आपण काय करूया, वजाबाकी करू. आवाज नको रे, आवाज नकोय. इथून आपण काय केलं, इकून एक घेतला तर उत्तर किती, 3. ओके, इथे किती राहिला, 1 राहिला. इकून एक उसना घेतला, 14तून 4, 11तून 4 गेले, किती उरले रे, 7. ओके, इथे उरले किती परत, मग इथे किती उरले रे, 6. मग आता इथे किती उरणार आहेत, 1. अरे असं कसं आलं रे इथं. ओके, इथं काय झालं बघूया. सर मोठी संख्या बनवायची. ओके, गडबड झाली. चला, आपली गडबड झालेली आहे. मी 7 लिहिला. ओके, उत्तराचा क्रम लागतो आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायला. 7 नंतर 4 नंतर 2 नंतर 0. ओके, त्याच्यानंतर आपण काय करतो, आता चढता क्रम लावतो. लहानात लहान संख्या तयार करते चढता क्रम लावतो. पण 0 असेल तर 0 काय करतो आपण, सेकंड नंबर लावतो. मग नंतर 0 आला, नंतर काय येईल, 4 येईल, नंतर काय येईल, 7 येईल. मग याची तफावत म्हणजे वजाबाकी असते. ओके, नंतर इकडून एक उसना गेला, 10, 10तून 7 गेले, 3 उरले, इथे 1 उरला, इथून एक उसना घेतला, 11 झाले. 11तून 4 गेले तर उरले किती माझे, 7. ओके, 7 उरले. आता इथं राहिले 3, इकडे उसना गेला इथे 3 राहिले, आणि इथं राहिला होता माझा किती, 6. इथे किती राहिले रे, नाही इथं काय 7ला 7 आहे बरोबर, कारण इथं ऑलरेडी इथे 4 होते. मग इथं 7 मधून 2 गेले, किती उरले, 5. म्हणजे किती आले, 5373. ऑप्शन क्रमांक सी करेक्ट आन्सर आहे. बरोबर, जेचं हे पण उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड जे. चला, पुढचा आता प्रश्न बघूया. ओके, चला इथपर्यंत बाकी सगळ्यांचे हे कोणी कोणी सॉल्व्ह केले बघतो. बघा, हे 90चे तुम्हाला काय करायचे होते, प्राईम फॅक्टर पाडायचे होते बरोबर. काय करायचे होते तुम्हाला, 90चे काय करायचे होते, मूळ अवयव पाडायचे होते. ओके, तर आपण मूळ अवयव पाडूया. इथं 2 गुणिले काय करू, इथं याचे मूळ अवयव पाडूया. 2 गुणिले याला 2 ने भाग देऊ पहिल्यांदा. आधी काय करू, 2 ने भाग दिल्यानंतर किती होते, 45 होते बरोबर. मग परत काय होईल, इथं 2 ने भाग देऊ, परत 3 ने जातो, 2 ने नाही, 3 ने गेल्यानंतर 3 1 3 बरोबर. 3 5 15, इथे 15 झाले. ओके, 2 गुणिले 3 गुणिले परत 15ला, 3 5 15. मग याला कसं लिहिता येईल, 2 याचा ह्या 2 वेळेस 3 आहे, तर याला काय करू शकतो, 3चा वर्ग गुणिले 5. असं ऑप्शन तुमचा पर्याय क्रमांक सी इज करेक्ट आन्सर. ओके, सी इज करेक्ट आहे. इथं जयनं पण चुकवलं, इथं पण. ओके, जय इथं पण चुकलं बाळा तुझं. ठीक आहे, काय केलं बाळा इथं सगळ्यांनी, हा केलाय का ऑप्शन. ओके, ऑप्शन नंबर बी आलेला आहे सगळ्यांचं. बघूया, चेक करूया कसं केलेत. मनस्वी कसं सॉल्व्ह केले तू, बरं चला ठीक आहे, आपण करूया सॉल्व्ह. ठीक आहे, बघा आता याला कसं सॉल्व्ह केलेत बघा. हे तुम्हाला सेम अंक दिलेले इथं. डिजिट आपलं काय, जर दशांश चिन्ह नसेल तर सगळं आपलं उत्तर काय इथं असं आलेलं आहे. तर मला उत्तर याचं काय येईल असं विचारलंय. तर बघूया आता आपण करूया, याला सॉल्व्ह करूया. बघा, तर याला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं कसं करायचं ते. तर कोण सांगणार आहे सॉल्व्ह केलेलं आहे, कोण सांगणार आहे कसं सॉल्व्ह केलंय. ऑप्शन बी केले तुम्ही, तर कसं केलंय, मनस्वी कसं केली सॉल्व्ह, सांग बरं. चला आपण काय करूया, याला ह्या पोझिशन मध्ये आणू, ह्याला काय केलं असं आणूया. ओके, चला 9 4 इथे काय 3 आणि 2. ओके, आणि डिवाइड बाय काय तर, डिवाइड बाय काय तर 1.25 बरोबर. काय इथं 7,545.6. ओके, तर आपल्याला हे बरोबर विचारले. तर हे बरोबर विचारल्यानंतर आपल्याला करता आलं पाहिजे, इथं पॉईंट कुठं आहे, 9 नंतर इथं पॉईंट आहे. अरे बरोबर काय ना, 9च्या इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे का नाही. मग आता इथं मला पॉईंट आणायचं आहे. इथं पॉईंट आणण्यासाठी काय करावं लागेल मला, खाली किती, इथं पॉईंट आणायचं आहे तर खाली कितीने गुणावं लागेल, मला भागावं लागेल, कितीने भागावं लागेल इथं खाली. तर इथं पॉईंट आणण्यासाठी 1 2 3 म्हणजे 1000ने भागावं लागेल. ओके, पॉईंट दिल्यानंतर इथं पॉईंट आणण्यासाठी मला 1000ने भागावं लागेल. मी काय करतो, हे तशा तशा संख्या लिहितो, इथं 1000ने भागतो, आणि 1.25 ला 1.25 इजिकल टू. आता इकडल्या साईडला भागलो म्हणजे यालाही पण मला भागावं लागणार आहे. ओके, चला इथे मी भागलो 1000ने. ओके, चला आता इथपर्यंत झाला माझा, हा असा झाला. आता हे 12 पॉईंट किती आहे, 5 आहे. इथं काय 1 पॉईंट काय 2 5 आहे. तर मला इथं काय करायचं आहे, हा पॉईंट इकडे सरकवायचा आहे. तर मला ह्याला काय करावं लागेल, 10ने गुणावं लागेल बरोबर. याला 10ने गुणल्यानंतर बघा, आता मी काय करतो, 1.25 ला 10ने गुणतो. 10ने गुणल्यानं बघा काय येतं बघा,
10 गुणतो, तर मी काय करतो डायरेक्ट 1250 लिहितो. मग पॉईंट दशांश नंतर 1 2 करायचं, 1 2 म्हणजे 12.5 आलं, इथं 12.5 आलं. म्हणजे मला याला 10 गुणतो म्हणजे 12.5 येतं, तर यालाही 10 गुणावं लागणार आहे, कारण तिकडे गुणल्यानंतर इकडे गुणावं लागणार आहे. बरोबर का नाही? इथं खाली गुणलं म्हणजे इकडे खाली गुणावं लागणार आहे मला. ओके, चला झालं का माझं? आता होईल. इथं किती आहे? 1 2 3 0 आहेत, तर माझं काय येईल? 9.432. या दोघाचा गुणाकार केल्यानंतर 12.5 येईल. बरोबर, म्हणजे हा पोर्शन माझा तयार झाला. आता इकडे बघूया, ह्या दोघाचा गुणाकार केल्यानंतर 10,000 होईल. माझा पॉईंट इथं आहे, लक्षात ठेवा. 5.6 गुणिले किती? 10,000. ओके, 10,000. ठीक आहे. किती शून्य? एक, 1 2 शून्य आहेत. मग आता या दशांश चिन्ह काय 4 घर पुढे जाईल. 1 2 3 4 इथं येईल दशांश चिन्ह, तर काय येईल? 0.754556. याचं उत्तर काय येणार? 0.754556. ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट आन्सर आहे तुमचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदम सोपा आहे. बघा काय करायचं आहे, तर तुम्हाला विचारलेलं आहे बघा. प्रत्येकी 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 ml च्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगामध्ये रिकामा करण्यात आल्या, तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव्य आहे? तर आपल्याला काय केलेलं आहे, बाटल्यामध्ये बघा 300 ml च्या 17 बाटल्या आहेत, म्हणजे किती एकूण ml होईल बघा? 300 गुणिले 17 करा. ओके, त्याच्यानंतर 130 गुणिले काय करायचे आहे, तर ती 130 ml च्या 30 बाटल्या आहेत. तर ह्या दोघाची काय करायची आहे तुम्हाला? पहिल्यांदा हे ml मध्ये येते. तुम्हाला विचारलंय कशामध्ये? लिटर मध्ये विचारलंय. ml मध्ये विचारलंय का? नाहीये. ओके, डी येत नाही ना. समर तुझं चुकलेलं बाळा. ओके, चला आता आपण काय करूया? 17 त्रिक किती होतात? 17 त्रिक किती होतात? 51. ओके, 17 त्रिक 51. तर हे 51 ला मी 2 शून्य लावले पुढे. ओके, आणि हे 13 त्रिक काय होणार? आता 13 गुणिले हे काय करा? 3 करा. 13 गुणिले काय करा? 3 करा. 13 त्रिक किती येणार आहे? 39. तर 39 13 त्रिक किती येणार आहे तुमचं? 39. 49 आणि हे 2 झिरो समोर लावा. ओके, याची ऍडिशन करूया. 0 0 1 and 9 0, कॅरी 1 जाईल 1. बरोबर, मग आता इथं किती येणार आहे तुमचं? सॉरी, इथं 0 आल्यानंतर हा 0 0 घेतला. ओके, किती होणार बघूया. हे किती रे? 17 गुणिले 300. तर 17 गुणिले 300 किती येतं? बघा, 17 गुणिले 300 केल्यानंतर 51. बरोबर, त्याच्यानंतर 130 गुणिले 30 करा. तर इथं 3 आहे ना? 3. ओके, सॉरी, 3. ओके, 3. तर हे किती येणार आहे? कॅरी 1 गेल्यानंतर इथं 9 येणार. ओके, हे 900 काय आले तुमचं? 9,000 काय आलं? ml आले. ओके, तुम्हाला काल मी सांगितलं तुम्हाला आपण तुम्हाला जमलं पाहिजे. कन्वर्जन हा ml मध्ये आहे. आपल्याला विचारलंय कशामध्ये? लिटर मध्ये विचारलंय. लिटर मध्ये विचारलंय. बरोबर, मिली लिटर मध्ये दिलेला ml मध्ये. तर लिटर मध्ये विचारल्यानंतर काय होणार? लिटरच्या घरापासून इथे तुम्हाला काय लिटरच्या घरापर्यंत यावं लागेल. तर 9 काय येणार आहे तुमचं? लिटर हे तुमचं ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येणार आहे. करेक्ट. ओके, 11 कसं आलं रे समोर तुझं? चला, 11 कसं आलंय समोर तुझं? बोल.